मेघालय आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे। इंडिया आघाडीसोबत इतर राजकीय विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी सत्यपाल मलिक प्रसिद्ध आहेत। याआधीही त्यांनी केंद्र सरकार आणि मोदींविरोधात अनेक वक्तव्ये केली आहेत, ज्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। आपने समर्थन दिया है, मतलब आघाड़ी पूरा समर्थन। महाराष्ट्र इलेक्शन में आप प्रचार करें। महाराष्ट्र में क्या नतीजे आ सकते हैं? बीजेपी को बहुत बड़ा झटका पड़ सकता है क्या महाराष्ट्र में? बहुत झटका नहीं, सफाया हो जाएगा, आप चिंता न करें, पूरे देश में हो जाएगा। और उद्धव जी की भूमिका कितनी अहम रहेगी ऐसा आपको लगता है? सबसे महत्वपूर्ण भूमिका रहेगी। सबसे उद्धव जी की भूमिका अहम रहेगी क्या इस सफाया करने में? सबसे महत्वपूर्ण रहेगी। दरम्यान सत्यपाल मलिक कोण आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून परिचय करून घेऊया। 5 राज्यांचे माजी राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक। बिहार, ओडिशा, जम्मू काश्मीर, गोवा आणि मेघालयचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलंय। चरणसिंगांच्या भारतीय क्रांती दलातून त्यांची राजकीय सुरुवात झाली। क्रांती दल, लोकदल, सपा, भाजप असा राजकीय प्रवास आहे त्यांचा। राज्यपाल पदावर असताना भाजप आणि मोदींविरोधात त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। मोदींना भ्रष्टाचाराचं घेणं देणं नाही, भ्रष्टाचारी त्यांच्या आजूबाजूला असतात असं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं होतं। पुलवामा हल्ल्यात केंद्राच्या चुका झाल्या, पण मोदी आणि डोवाल यांनी आपल्याला गप्प बसवल्याचा आरोप, खळबळजनक आरोप सत्यपाल मलिक यांनी केला। पुलवामा हल्ल्यापूर्वी जवानांसाठी आपण हेलिकॉप्टर मागितलं होतं, पण गृह मंत्रालयाने ते नाकारलं असा गौप्यस्फोटही त्यांनी केला। पुलवामा हल्ला प्रकरणी मोठी हयगय झाली। 300 किलो RDX पाकिस्तानमधून आलं, गाडी 10 दिवस रस्त्यांवरून फिरत राहिली असाही मोठा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।